तो बिलकुल चुकीचा वाटतो. चुकीचं कारण आरक्षण की 7 जजेसचं जजमेंट आहे NM थॉमसमध्ये. त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की असमानता दूर करण्यासाठी असमान लोकांना असमान ट्रीटमेंट देणं हेच समानतेच्या प्रती हा आपला प्रवास आहे. आता सरकारी नोकऱ्यांमध्ये असं आपण बघतोय की फार कमी सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण कमी झालं, त्यामुळे आरक्षण कमी होतं आहे. रिप्रेझेंटेशन तसं खूप कमी आहे, जागा भरल्या जात नाहीत. बऱ्याचदा ही ओरड होत असते की आरक्षित जागांवरती जागा भरल्या जात नाहीत. खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षणाची मागणी जोर धरू लागलेली आहे. तुमचे एक लीगल फ्रेटर्निटीतले एक एवढे महत्त्वाचे व्यक्ती म्हणून तुमच्या काय ओपिनियन आहे की खाजगी क्षेत्रात हे आरक्षण असावं? त्या बाबतीत मी कॉमेंट करू इच्छिणार नाही. अच्छा, तुम्हाला त्यात काय ओपिनियन तुमच्यात? बरं, दुसरं तुम्ही मगाशी एक इम्पिरियल डेटाबद्दल म्हणालात, कारण तुमच्या काळातलं आणखी एक महत्त्वाचं जजमेंट, तुमच्या मधल्या काही काळातलं एक जजमेंट होतं EWSच्या आरक्षणाचं. तुम्ही मगाशी इम्पिरियल डेटाचा उल्लेख केला, पण EWS आरक्षण देताना अशी नेहमीच एक टीका केली गेली की EWS आरक्षण घेताना कुठलाच इम्पिरिकल डेटा घेतला गेला नाही आणि थेट आरक्षण लागू दिलं. म्हणजे अनेक समुदायांचे आरक्षणासाठीचे वर्षानुवर्षाचे लढे राहिलेले आहेत, पण हे EWS आरक्षण देताना मात्र चटकन देण्यात आलं. सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी ते अमेंडमेंट अपहोल्ड केलेली आहे आणि ॲज अ जज म्हणजे आय हॅव टू रिस्पेक्ट द वर्डिक्ट ऑफ द सुप्रीम कोर्ट. बरं, ठीक आहे. मग तुम्ही त्याच्याबद्दल बोलणं कारण काही मर्यादा आहेत त्याच्यात, मी समजू शकतो. दुसरं, तुमच्या काळातल्या जजमेंट जिची खूप चर्चा झाली, बुलडोझर जस्टिसबाबतचे, बुलडोझर न्यायाबाबतची. मधल्या काळामध्ये हे खूप बघायला मिळत होतं, विशेष करून काही राज्यांमध्ये, उत्तर प्रदेश असेल किंवा उत्तरेकडच्या काही राज्यांमध्ये, थोड्याफार प्रमाणात महाराष्ट्रात आहे, की एखाद्याचा काही गुन्हा दिसला की थेट त्याच्या घरावरती बुलडोझर, आणि तुम्ही त्याच्यावर फार स्ट्रॉंगली हे केलं. बुलडोझर न्याय हा जेव्हा तुम्ही जजमेंट दिलं तेव्हा तुम्ही त्या सगळ्या घटना डोक्यात ऑब्व्हियसली तुम्ही बघत असालच त्या गोष्टींकडे, पण ही खूप प्रिव्हिलंट होत चाललेली, खूप रुजत चाललेली एक चुकीची पद्धत असं तुम्हाला तेव्हा म्हणणं होतं. बरोबर. त्यावेळेला आम्ही म्हणजे वी नोटीस दॅट बऱ्याच ठिकाणी जे आरोपी आहेत, नुसतं आरोपी आहेत, म्हणजे त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झालेला नाही, अशा लोकांची घरं पाडल्या जायची आणि आम्ही त्यात होल्ड केलं की राईट टू शेल्टर इज अ फंडामेंटल राईट. आणि असं करत असताना तो एकटा जो आरोपी आहे त्या आरोपीलाच इफेक्ट होत नाही त्याचा. त्याचे फॅमिली मेंबर्स आहेत, त्याच्या घरात राहणारे, त्याची बायको, मुलं, आई, वडील, भाऊ बहिणी सगळेजण बेघर होतात. म्हणून आम्ही त्याच्यामध्ये डायरेक्शन दिले की जोपर्यंत वेगळ्या प्रत्येक स्टेजेस आम्ही केल्या, जोपर्यंत नोटीस दिल्या जात नाही, नोटीस कशी देण्यात यावी, त्यानंतर कुठल्या पद्धती कसं हिअरिंग देण्यात यावं, आणि त्यानंतर अपीलची पण सुद्धा प्रोव्हिजन आम्ही त्याच्यामध्ये केलेली आहे. आणि वी हॅव हेल्ड दॅट एक्झिक्युटिव्ह जी आहे ती स्वतःच्या केसमध्ये स्वतः जज होऊ शकत नाही. स्वतःच ठरवून देईल की हा आरोपी आहे आणि म्हणून आम्ही असं घर ताडतो. आम्ही वी आर गॉन फर्दर की इव्हन तो कन्व्हिक्ट जरी असेल तर कन्व्हिक्ट ते घर अशा रीतीनं पाडता येणार नाही. आणि त्यात आम्ही हे होल्ड केले की जे कुठले ऑफिसर दे ॲक्ट इन व्हायोलेशन ऑफ द डायरेक्शन ऑफ द सुप्रीम कोर्ट, दे विल बी हेल्ड फॉर गिल्टी, दे विल बी हेल्ड गिल्टी फॉर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. आणि सरकारला ते घर परत बांधून द्यावं लागेल आणि त्या ऑफिसर्सकडनं त्याची रिकव्हरी करावी लागेल. पण असं बघितलं गेलं आहे काही केसेसमध्ये, जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितलं तर विशिष्ट समुदायातल्याच आरोपींना किंवा त्यांच्या घरांना टार्गेट केलं गेलं, असंही काही तुमच्या बघण्यात आहे? नाही, मी तर म्हणजे आम्ही त्याच्यावर लॉप्रमाणे जो कायदा आम्हाला समजला, ती कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन समजली, त्याप्रमाणे निर्णय दिलेला आहे. म्हणजे हा कुठल्या विशिष्ट समाजाचा प्रश्न, हा पूर्ण देशाकरता जो निर्णय दिला तर इट्स अ डिसिजन बाइंडिंग ऑन ऑल द ऑथॉरिटीज इन द कंट्री. दुसरा एका मुद्द्याकडे आता वळतो. तुम्ही म्हटलं की एक्झिक्युटिव्ह स्वतःच निर्णय घेऊ लागले होते. जी आपली मुख्य स्तंभ आहेत लोकशाहीचा, आपण ज्याला म्हणतो ते एक्झिक्युटिव्ह, ज्युडिशरी, लेजिस्लेटिव्ह, ह्याच्यामध्ये एक सुप्त कधी ओपन संघर्ष बघायला मिळतो. तर काही केसेसमध्ये विशेष करून लेजिस्लेटिव्ह आणि ज्युडिशरीमध्ये एक आहे संघर्ष की हो इज सुप्रीम असा बऱ्याचदा येतो. विशेष करून मला हा प्रश्न का विचारायचा, कारण काही मधल्या काळात ज्या केसेस झाल्या, महाराष्ट्रातली जी केस आहे अँटी डिफेक्शन लॉची, आमदारांची झाली, तुमचे त्याच्याबद्दलचं एक जजमेंट आलेलं आहे. तेलंगणामध्ये तुम्ही स्पीकरच्या अथॉरिटीबद्दल सांगितलं होतं. महाराष्ट्रामध्ये एक मोठा सत्ता संघर्ष झाला 2019ला, 2022ला आमदार फुटून गेले, त्याची केस पेंडिंग आहे खूप वर्षापासून. त्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या पक्षफुटीच्या त्याच्यावरती निकालच येत नाही आहे. तारीख पे तारीख हे सुरू आहे.
तेलंगणामध्ये निर्णय देताना एक टाईमलाईन तिथे ठरवली जाते की स्पीकरला अमर्याद अधिकार असू शकत नाहीत. महाराष्ट्राच्या बाबत असं का झालं नाही असं तुम्हाला वाटतं? आमच्याकडे मॅटर्स रुसूलप्रमाणे लागतात. तर ते हे जे तेलंगणाचं जजमेंट आहे ते दॅट आय हॅड हर्ड वेन आय वॉज अ प्युनी जज. मी त्यावेळेला चीफ जस्टिस नव्हतो आणि ऐकल्यानंतर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनप्रमाणे आम्ही त्यात निर्णय दिला की जे स्पीकर आहेत, स्पीकर ॲक्ट्स ॲज अ कॉसा ज्युडिशियल ट्रिब्युनल वाईल ॲक्टिंग अंडर द 10th शेड्यूल. आणि त्यामुळे ते ही कांट सिट इन ओव्हर दी मॅटर फॉर मंथ्स टुगेदर, इयर्स टुगेदर. आणि विशिष्ट कालावधीमध्ये तो त्यांनी निर्णय घ्यावा हे राज्यघटनेला अपेक्षित आहे आणि त्यानुसार आम्ही त्यात निर्देश दिले. बाकी कुठल्या मॅटरबद्दल जे मॅटर माझ्याकडे लागलं नाही त्याबद्दल मी काही कमेंट करू शकत नाही. पण सुप्रीम कोर्टाकडे हा जो आहे त्याच्याकडे तुम्ही एक सरन्यायाधीश म्हणून तुम्ही कसं बघता की हा निर्णय लागायला उशीर झाला अशी पब्लिक भावना आहे. कारण कोर्टाकडे बघण्याच्या दृष्टिकोन एक त्याच्याबद्दल एक जनसामान्यांच्या मनात किंवा राजकीय पक्ष त्याला खूप जास्ती लोकांपर्यंत घेऊन जातात की सुप्रीम कोर्ट न्यायच देऊ शकत नाही, याच्याबद्दल निर्णय लागायला होता. तर तो निर्णयच लागलेला नाही आमदारांच्या फुटीबाबतचा. जे मॅटर्स माझ्यापुढे लागले नाहीत त्याबद्दल मी काही कॉमेंट मी परसेप्शनबद्दल बोलतो की राजकीय पक्ष म्हणजे मी तुम्हाला या केसमध्ये सांगतो की शिवसेना फुटली, त्याच्यानंतर आमदार फुटून गेले. तर ज्या मॅटर्स ऑलरेडी आता कोर्टापुढे पेंडिंग आहेत त्याचा निकाल अजून झालेला नाही आहे, त्याबद्दल काही कॉमेंट करणं योग्य राहणार नाही. पण तो निकाल काय होता, राजकीय पक्ष म्हणजे तुम्ही पेपरात वाचतही असाल, ज्या पेपरांमध्ये तुम्ही बातम्या याच्या बघतात की निकाल दिला जात नाही, त्यामुळे ते भाषणांमध्ये त्यांच्या वारंवार त्या पॉलिटिकल डिस्कोर्समध्ये हा विषय वारंवार येतो आहे की निकाल लागत नाही, की निकाल लावला जात नाही. त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या क्रेडिबिलिटीबाबत किंवा त्या न्यायव्यवस्थेच्याच क्रेडिबिलिटीबाबत एक प्रश्न निर्माण केला जातो. मी आधीच सांगितलं की मॅटर ऑलरेडी सबज्युडिस आहे, इट्स नॉट येट डिसाइडेड. त्याच्यामुळे माझं काही त्या बाबतीत कॉमेंट करणं योग्य होणार नाही. पण मग तेलंगणाबाबत जो निर्णय झाला की स्पीकरकडे आम्हाला आता सांगितलं माझ्यापुढे जे मॅटर लागलं ते डिसाईड करणं माझ्या हातात. पण तुम्ही जो 10th शेड्यूल बरं तेलंगणाचा निर्णय तुमच्याकडे होता सर, त्यात 10th शेड्यूल बाबत इथे 10th शेड्यूल लागू होतं, इथे 10th शेड्यूल लागू होतं. इथे निर्णय घेतला गेला नाही. तुम्ही म्हटलात की स्पीकर त्यांच्याकडे क्वासाय ज्युडिशियल पॉवर आहेत, ते तिथे एक ट्रिब्युनल म्हणून काम करतात, त्यांना अमर्याद अधिकार प्राप्त होत नाहीत. हीच ओरड महाराष्ट्राच्या केसबाबत वारंवार झाली होती असं तुम्हाला वाटतं की त्या केसमधले खूप सोपं झालं आहे का? आपल्याकडे लिगल भाषेमध्ये प्रिसिडन्स म्हणतो आपण, एक प्रिसिडन्स तर आहे. जे मॅटर माझ्याकडे लागलेलं नाही आणि जे मॅटर दुसऱ्या पुढे सध्या पेंडिंग आहे त्याबद्दल मी काही कॉमेंट करणार नाही, तुम्ही कितीतरी प्रयत्न केले. नाही, पण मग काय होतं, केसेस लांबत जातात. एक परसेप्शन बनतं लिगल व्यवस्थेत, तारीख पे तारीख हा जो एक बनत चाललेला ना थिअरी की नुसत्या तारखा पडतात, न्याय मिळत नाही. हे कसं, मी या पॉलिटिकल केसबद्दल बोलत नाही, ओव्हरऑलच राजकीय केसेस का त्या चर्चेत जास्त असतात. पण पेंडन्सी तुम्हाला माहिती आहे सर खूप मोठा विषय आहे. तारखा पडत जातात आणि न्याय मिळत नाही. हा एक न्यायव्यवस्थेबाबतची तक्रार नेहमीच सामान्यांपासून ते राजकीय पक्षांपर्यंत वरपर्यंत आहे. ही कशी तुम्ही बघताय? पेंडन्सी तर ह्यूज आहे, पण सगळ्यात जर महत्त्वाचा आहे तर कुठलं कॉन्ट्रीब्युशन असेल तर आपल्या देशामध्ये जजेस टू पॉप्युलेशन जो रेशिओ आहे तो अतिशय कमी आहे. जर आपण दुसऱ्या देशांबद्दल तुलना जर केली फार कमी रेशिओ आहे आणि त्यामुळे कमी जजेस असल्यामुळे केसेस एवढ्या मोठ्या संख्येने त्या पेंडिंग आहेत, वर्षानुवर्षे परिषद आहेत. त्या बाब खरी आहे की आहे पेंडन्सी. लोकांना वाटते की आमच्या केसेस वर्षानुवर्षे पेंडिंग राहतात आणि जे जे चीफ जस्टिस येतात ते सर्वजण त्या सर्वांपुढे हा एक मोठा जे बर्निंग इश्यू असतोच आणि एव्हरीबडी ट्राईज टू ॲड्रेस दिस इश्यू. जसं आता आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून कॅटेगरायझेशन, क्लासिफिकेशन करून काही केसेस ग्रुपिंग करून संपवण्याचा प्रयत्न केला. पण याचं जोपर्यंत जजेस टू पॉप्युलेशन रेशिओ हा चेंज होत नाही, जजेसची संख्या वाढत नाही, तोपर्यंत याचं पूर्णपणे सोल्युशन निघेल असं वाटत. काय ना असं वाटतं लोकांना, ज्याने आम्ही आता जनतेमध्ये असतो, खाली लोकांसोबत असतो, लोकांना वाटतं की राजकीय व्यवस्थेला म्हणजे त्याच्याही सत्ताधाऱ्यांना वाटत ना त्याचे निर्णय फार पटकन येतात, पण जे त्यांना वाटत नाहीत ते निर्णय येत नाहीत, असं एक परसेप्शन आहे. असं खरं आहे? हे परसेप्शन चुकीचं आहे. माझ्याकडे आता तुम्ही 6-6.5 वर्षातले निकाल बघाल तर शासनाच्या विरुद्धही कितीतरी दिलेले निकाल आहेत, काही शासनाच्या बाजूनही असतील. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला एन्फोर्समेंट डायरेक्टरचा जी टर्म कंटिन्युअसली वाढवल्या जात होती, PMLA ईडीचे जे डायरेक्टर आहेत, तर ते जजमेंट माझंच आहे. पॉलिटिकल मॅटर्समध्ये ज्या विरोधी पक्षाच्या लोकांना
ते अनेक दिवस जेलमध्ये पडलेले होते, त्यांना बेल मी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे एक विरोधी पक्षाचे एक खासदार आहेत, त्यांच्यावरती डिस्क्वालिफिकेशन होतं, त्यालाही मी स्टे दिलेला आहे. राहुल गांधींचा डिस्ट्रिक्ट नाव नाही घेत तुम्ही नाव, पण आता ते सगळ्यांना माहिती आहे, कारण ते हाय प्रोफाईल केस होते. हां, त्याचं कित्येक पोलिटिशियन्सला दिलेलं आहे. मी नेहमीच म्हणत आलेलं आहे की दी कोर्ट शुड नॉट बी परमिटेड टू बी टर्न इन टू बॅटल ग्राउंड फॉर पॉलिटिकल बॅटल्स. कारण आम्ही पक्षकार कोण आहे हे पाहून डिसाईड नाही करत. वी डिसाईड ऑन द बेसिस ऑफ द पेपर्स अँड द लॉ, द फॅक्ट्स अँड द लॉ अप्लिकेबल टू द फॅक्ट्स. पण न्यायव्यवस्थेवरती सत्ताधाऱ्यांचा अंकुश असतो, सत्ताधाऱ्यांचा कंट्रोल असतो, असा एक जो आरोप आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? चुकीचा आरोप आहे. असं कुठेच होत नाही, चुकीचा आरोप. कारण वारंवार असं खालून म्हणजे एक पॉलिटिकल नॅरेटिव्हसुद्धा असा भवात बोलला जातो. तुम्हाला पटत? नरेटिव्स तर कशाही सगळ्याच प्रकारचे राहतात. एक आणखी एक निर्णय मधल्या काळात झाला होता, काही वर्षातला राम मंदिराचा निर्णय खूप महत्त्वाचा, गेल्या काही वर्षांमधला आलेला लँडमार्क जजमेंट्समध्ये आपण बघतो. त्याच्यानंतर म्हणजे त्या जजमेंटनंतर अनेकांना वाटलं की एक सेन्स ऑफ क्लोजर येईल या गोष्टीचा. पण त्याच्यानंतर देशभरात असं चित्र बघितलं जातं आहे की नवनवीन अजून केसेस समोर यायला लागल्या आहेत, अजून नवनवीन मागण्या समोर यायला लागल्या आहेत, अनेक धार्मिक स्थळांबाबतच्या या मागण्या येऊ लागलेल्या आहेत. तर त्या जजमेंटमुळे एक नवीन वाट फुटली असं आपण म्हणू शकतो का?